खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध महसुली सेवा, लोककल्याणकारी योजनांचा लाभ तसेच प्रलंबित महसुली प्रकरणांचे तातडीने पारदर्शक व प्रभावी निराकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाअंतर्गत भव्य शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात पार पडलेल्या या शिबिराला शिंदखेडा तालुक्यातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर हे होते। या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब नारायण पाटील, नगरपंचायत नगराध्यक्षा कलावती माळी, संचालक जिजाबराव सोनवणे, माजी जिल्हा परिषद वीरेंद्र आबा गिरासे, पंकज कदम, माजी सभापती रणजित गिरासे, माजी उपसभापती रणजितसिंह गिरासे, माजी पंचायत समिती सदस्य प्राध्यापक विशाल पवार, राजेंद्र मोरे, संचालक PL पवार, तहसीलदार नितीन कुमार देवरे, अप्पर तहसीलदार दोंडाईचा सुरेश कोळी, गट विकास अधिकारी श्रुती कारंडे, सहाय्यक गट विकास अधिकारी रमेश नेतनराव, गट शिक्षण अधिकारी DS सोनवणे, नायब तहसीलदार शारदा बागले, विजय गोसावी, संजय राणे, राजेश घोलप, PP ढोले, नगरसेविका रुजुबाई माळी, सुनीता देसले यांच्यासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या समाधान शिबिराच्या माध्यमातून शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। यात महसुली व कृषी सेवा, विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रे, दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष कल्याणकारी लाभ, महिला बचत गटांचे मार्गदर्शन व लाभ, ST सवलत पास वितरण, प्रलंबित महसुली प्रकरणांवर तातडीने तोडगा व मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहिलेल्या हजारो महिला व पुरुष लाभार्थ्यांच्या विविध प्रश्नांचा आणि अर्जांचा शिबिरात तात्काळ निपटारा करण्यात आला। शिंदखेडा तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वीरित्या पार पडले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अप्पर तहसीलदार सुरेश कोळी, नायब तहसीलदार शारदा बागले, विजय गोस्वामी, राजेश घोलप, PP ढोले, अव्वल कारकून संजय राणे, मंडळ अधिकारी मोहन पगार शिंदखेडा, अनिता भामरे शेवाळे, मनोज गोसावी तामथरे, मोनाली धनगर वर्षी, स्वाती वाघ नरडाणा, ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र चव्हाण, प्रमोद पाढेन, महेश परदेशी तसेच तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी, महसूल कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। मुख्य संपादक यादवराव सावंत। प्रशासनातील सर्व माता, बंधू, भगिनी उपस्थित राहिला आणि आमच्या या सकारात्मक कार्यक्रमासाठी आपण सहकार्य दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो। सन्माननीय श्री नारायणजी पाटील साहेबांनी सांगितलं की आमची टीम चांगली आहे तहसीलदारांची काम करण्यासाठी, परंतु जोपर्यंत आम्हाला लोकप्रतिनिधींचा सकारात्मक पाठिंबा सहकार्य मिळत नाही तोपर्यंत प्रशासनाचं एक काम जे आहे ते अधिक वेगाने करू शकत नाही। त्यामुळे जो दोन प्रकारचे आहे, सर्व प्रकारचे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, पदाधिकारी यांनी जर प्रशासनाच्या हातात हात धरून काही कामं करण्याचं ठरवलं तर आपल्याला अधिक प्रगतीने, अधिक वेगाने तालुक्याच्या विकासात्मक कामांसाठी आणि लोकांच्या दुर्बल घटकांसाठी आपण अधिक चांगलं काम करू शकतो। आणि मला या तालुक्याचा गेले 2 वर्षाचं काम करतो चांगला अनुभव आहे। या तालुक्यातील सर्व स्तरावरचे लोकप्रतिनिधी म्हणजे सरपंचापासून लोकनियुक्त प्रतिनिधी असतील, सर्व प्रकारचे राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी आम्हाला कायमच पाठिंबा दिलेला आहे आणि आमच्या चांगल्या कामात मागे उभे राहिले, सहकार्य केलंय, कामात सहभाग नोंदवलाय। त्यामुळे या तालुक्यामध्ये आम्ही चांगलं काम करू शकलो आणि अधिक सर्वसामान्य लोकांपर्यंत, दुर्बल घटकांपर्यंत, आदिवासी बांधवांपर्यंत आम्ही जाऊन आमच्याकडे काही सेवा आहेत, त्याच्यामध्ये काही लाभ आहेत, प्रमाणपत्र आहेत, वस्तू आहेत, DBT पद्धतीचं आहे, लाभार्थी आहेत, या आम्ही सर्वांना विना खर्च, विना विलंब एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न करतो आणि तो आम्ही ह्या शिबिरामधून आम्ही यशस्वीरित्या केलेला आहे। आपल्या सर्वांचं जे योगदान त्याच्यामध्ये आहे त्या योगदानाबद्दल मी आमच्या सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो आणि इथून पुढेही आम्हाला आमच्या शासकीय कामात आपली अशीच सहभागाची आणि मदतीची अपेक्षा व्यक्त करतो। आणि आजचा कार्यक्रम जो आहे हा दिवसभर आहे, सर्व
सेतूचे लागले असतील, त्याच्यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, त्याबरोबर तलाठी लोक जे तुमच्या गावामध्ये येतात त्यांच्याकडून दिले जाणारे सातबारा, फेरफार नोंदी, त्यानंतर या ठिकाणी विविध विभागाचे स्टॉल तुम्ही बघत आहात. या स्टॉलचा उद्देश असा आहे की ज्या काही योजना महाराष्ट्र शासनातर्फे विविध विभागाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत, तर त्या योजना तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्या योजनांचे लाभ तुम्हाला मिळाले पाहिजे, हा आमचा तळमळीने असा उद्देश आहे. मित्रांनो, या कार्यक्रमासाठी म्हणजे मी विचार पण केलेला नव्हता. म्हणजे सकाळी 8:30 वाजेपर्यंत एकदम जोरदार पाऊस होता, रात्रभर शिंगेड्यामध्ये पाऊस होता सर, आणि मला खात्रीच नव्हती की एवढी गर्दी या ठिकाणी जमणार आहे. परंतु तुम्हा लोकांचं प्रेम आहे, भगवंताची कृपा आहे, आणि सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि विशेष म्हणजे ग्रामस्तरावरचे आमचे जे ग्राम महसूल अधिकारी आहेत, तलाठी बांधव असतील, मंडळ अधिकारी आहेत, आणि विविध विभागाचे, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक असतील, त्यानंतर आरोग्य विभागाचे, सगळ्यांनी आपल्या तालुका प्रशासनाचा हा महाराष्ट्र अभियानाचा कार्यक्रम उत्तम कसा होईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले आहेत. हे फलित जे आहे ते सगळ्यांच्या एकजुटीचं किंवा टीमवर्कचं फलित आहे. सर, मी आपल्याला सांगू इच्छितो की यापूर्वी देखील भरपूर कार्यक्रम शिंदखेडा तालुक्यात व्हायचे, परंतु आपल्या मार्गदर्शनाने पदाधिकारी महोदय या ठिकाणी जे बांधव आहेत, त्याचबरोबर सर्व भगिनी अधिकारी वर्ग जे आहेत ते अतिशय मनापासून काम करत आहेत सर, आणि सगळ्यांनी एक टीम वर्क करून काल संध्याकाळी आपण ठरवलेलं होतं की हा कार्यक्रम सुरू करायचा. या कार्यक्रमासाठी आपण आलात आणि निश्चितपणे या कार्यक्रमाला 4 चांद लागण्याचे म्हणतो आपण, हे निश्चितपणे आज झालेलं आहे. मित्रांनो, फक्त एक माझा स्वतःचा अनुभव सांगेन. मी स्वतः सांगेन, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं स्वप्न होतं की राज्याचं राज्य असलं पाहिजे, जनतेसाठी काही करता आलं पाहिजे, आणि म्हणून या योगी सरकारने, देवेंद्रजी फडणवीस साहेब सरकारने लोकांच्या दारापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मग कृषी विभागाचं असेल, पशुवैद्यकीय असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आरोग्य विभागाचं असेल, रेशन कार्ड असेल, जे जे काही अडचणी असतील छोट्या मोठ्या, त्या अडचणी एकत्र या शिबिराच्या माध्यमातून सोडून त्या व्यक्तीला, त्या माणसाला कसं त्या ठिकाणी मदत करता येईल या उदात्त हेतूने हे महाराजस्व समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं. आणि दरवर्षी हे समाधान शिबिर होत असतं आणि अनेक लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी दूर होत असतात. आणि आजच्या या शिबिराचं तर खऱ्या अर्थानं देवरे साहेब, म्हणजे तुम्ही जे म्हणाले की मनापासून तुमच्या सर्व टीमने मेहनत घेतली, म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लाभार्थी या ठिकाणी आले. कारण ज्यावेळेस लाभार्थ्यांना कळतं की या शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपलं प्रश्न मार्गी लागू शकतात, आपलं काम होऊ शकतं, आणि म्हणून आपण आजच्या दिवस काम धंदे सोडून या ठिकाणी येतात आणि आपलं जे काही काम असेल ते करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने तालुक्यातले माता, बंधू, भगिनी आणि सर्वच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या निमित्ताने एवढंच म्हणेन की सर्वांना टप्प्याटप्प्याने आज दिवसभर कामात आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या स्टॉलवर जाऊन त्या ठिकाणी आपलं काय म्हणणं असेल, आपली काही अडचण असेल ती त्या अधिकाऱ्यांना सांगा, त्या अधिकारी तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी तुमचा मार्ग काढतील आणि तुमचं काम होईल. परंतु कोणीही काही गर्दी करू नका, त्याच्या सर्वजण म्हणजे माझं आत्ताच झालं पाहिजे, माझा अर्ध्या तासात झालं पाहिजे, सर्वांचेच कामं होतील. फक्त आज गर्दी